माजी आमदार संजय कदम यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर टीका केली आहे। त्यांच्या मते आता त्यांच्या पाठीशी कोणती ताकद शिल्लक नाही आणि ते मराठीचा मुद्दा राजकीय फायद्यासाठी वापरत आहेत। पूर्वी एकत्र असलेले आता IPL प्रमाणे झाले आहेत। पाठीमागे काही ताकद शिल्लक नाही आणि आता ते पुढे मराठीचा मुद्दा घेऊन येत आहेत। मराठीचा मुद्दा हा राजकीयदृष्ट्या पुढे आणला जातोय अशी टीका संजय कदम यांनी केली आहे। पूर्वी एकत्र कोण कोण होतं ते आता IPL झालंय। आता आम्ही सर्वजण विचारानं शिवसेनेसोबत आहोत असंही त्यांनी म्हटलंय। उद्या ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत। उद्धव विचारानं शिवसेनेसोबत आहोत असंही त्यांनी म्हटलंय। उद्धव ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे उद्या एकाच मंचावर येतील आणि ते काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत। शालेय शिक्षणात हिंदी सक्तीला मनसे आणि शिवसेने उबाटा गट विरोध केला। सरकारनं हिंदी सक्ती विरोधातील नोंदणी GR रद्द करण्याचा निर्णय घेतला। आता त्यामध्ये ठाकरे गटातून प्रवेश केलेले माजी आमदार संजय कदम यांनी मोठं भाष्य केलंय। दोन भाऊ एकत्र येतात आणि त्यांना शुभेच्छा असं माजी आमदार संजय कदम यांनी म्हटलंय। गुहागर तालुक्यातील तळवळी इथं एका कार्यक्रमासाठी आले असताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी उत्तरं दिली। ते पुढे असंही म्हणाले की या दोन भावांच्या पाठीमागे काही ताकद शिल्लक नाही। पाठीमागे काहीतरी शिल्लक राहिलं पाहिजे होतं पण ते आता नाही आणि आता ते मराठीचा मुद्दा घेऊन पुढे येत आहेत। मराठीचा मुद्दा हा राजकीय दृष्ट्या पुढे आणला जातोय। वैभव खेडेकर यांनी जर 5 तारखेचं निमंत्रण दिलं तर तुम्ही त्या कार्यक्रमाला जाणार का असं विचारल्यावर ते म्हणाले, पूर्वी एकत्र कोण होतं ते आता IPL झालंय। आता आम्ही सर्वजण विचारानं शिवसेनेसोबत आहोत।